नमस्कार मित्रांनो, सुभेदारवाडा हायस्कूलमधील 1964च्या बॅचच्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा सस्नेह नमस्कार। मित्रांनो, आज मी आपणासमोर आपला वर्गमित्र कवी नारायण चक्रदेव याची एक कविता सादर करणार आहे। माझ्या विनंतीस मान देऊन त्याने त्याची कविता सादर करण्यास परवानगी दिली आहे। त्याचे मनोगत व्यक्त करताना तो म्हणतो की आजच्या मितीस आपण सर्व मित्रांनी वयाची 75 पार केलेली आहे। मी सुद्धा परमेश्वरी कृपेने छान जीवन जगतो आहे। सर्व काही सुरळीत पार पडत होते म्हणूनच मनाने तरुण राहिलो। 77वे वर्ष सुरू आहे तरी सुद्धा त्या वयात प्रेमही केले, सौंदर्यावर, तरुणाईवर, साऱ्या जगावर, त्या साऱ्या जगण्यावर, हो आणि तरुणींवरही। या सगळ्या आठवणी रम्य होत्या आणि असतीलही। म्हणूनच मग सकाळच्या या उत्साहवर्धक वेळी त्या आठवणी मनाच्या पृष्ठभागावर येऊन असे शब्द झरझर कागदावर उतरतात आणि साकारते एक ताजी तवानी कविता, मनाला भिडणारी, सुखावून जाणारी। मन अजून हिरवे हे, मन अजून हिरवे हे। ऐकूया, कवितेचे शीर्षक आहे मन अजून हिरवे हे, कवी नारायण चक्रदेव। प्रेम कसे मी विसरावे ते, प्रेम कसे मी विसरावे ते, हास्य मुखावर विलसते। प्रेम कसे मी विसरावे ते, हास्य मुखावर विलसते। कळी खुले तुझ पाहता, कळी खुले तुझ पाहता, सखी आणिक हास्यते। तुला पाहता मन बावरते, तुला पाहता मन बावरते, तुझ आठवता उसंबळते। तुला पाहता मन बावरते, तुझ आठवता उसंबळते। सारे सारे मदसी आठवते, मनी अपार प्रेम जाणवते, मनी अपार प्रेम जाणवते। भाव मनीचे पुन्हा एकदा, भाव मनीचे पुन्हा एकदा, बंड करून उठतात असे। भाव मनीचे पुन्हा एकदा, बंड करून उठतात असे। नको नको ते मद स्मरते, आठवणींनी मन मोहरते, आठवणींनी मन मोहरते। प्रेम कसे मी विसरावे ते, हास्य मुखावर विलसते। प्रेम कसे मी विसरावे ते, हास्य मुखावर विलसते। धन्यवाद।